तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साहिल्याचं स्वागत आहे आपल्या पेजवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर लन्स आमचं लोकेशन आहे एरडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात काय येतो की आंबा लागवड झाल्यानंतर पुढं काम काय करायचं. तर आंबा काढणे झाल्यानंतर खत भरणी पण आपल्याला करायची असते. तर खत भरणी करायच्या वेगवेगळ्या पद्धती येतात. तर आता इकडे या, खत भरणी का करायची. तर कसं होतं, आपलं हे आंब्याचं झाड आहे, हे आहे फळपीक असल्यामुळे पुढच्या वर्षाची तयारी त्याला जोमदार करावी लागते. त्याची वाढ पण त्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, त्याच्या वाढीसाठी, नवीन उत्पन्नासाठी, नवीन फळधारणेसाठी त्याला वेगवेगळ्या घटकाची गरज असते. त्यामध्ये महत्त्वाचं कुठलं तर आपलं नत्र स्फुरद पालाश, जेणेकरून त्याची वाढ, मुळींची ताकद आणि त्यासोबत फळधारणा चांगली तयार होईल. आता जे आपण खतभरणी करतो ते आता वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर आंब्यामध्ये आपण कुठली पद्धत वापरतो तर रिंग पद्धत म्हणजे काय, आळ्या पद्धत. आता तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आता हे झाड आहे, झाडाच्या भोवती अंतर सोडून आपल्या खतभरणी करायची आहे. का तर झाडाचे जे मुळे असतात म्हणजे काय रूट हेअर्स, ते आपल्या अनर्स खेचत असतात. खोडाजवळ टाकून त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता तुम्ही म्हणशीला सर आम्ही आता कसं ओळखायचं किती फूट अंतरानं लागवड करायची किंवा किती फूट अंतरानं खतभरणी करायची. तर साधारणपणे 1 वर्षाचं झाड झाल्यानंतर 15 ते 18 इंच 4 इंच खोलीनं खतभरणी करायची. का कारण त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी तिथपर्यंत त्याच्या मुळ्यांची वाढ झालेली असते. दुसरी गोष्ट काय की 2 वर्षाचं झाड की 24 इंच, तिसऱ्या वर्षी 36 इंच, चौथ्या वर्षी 28 इंच आणि 5 वर्षापासून कायमस्वरूपी 5 फूट अंतरानं खतभरणी करणे. हे असं जर का केलं तर आपल्या झाडाची जोमदार वाढ होऊन नक्कीच येईल. आता रिंग पद्धत म्हणजे कशी, इकडे या, हे आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे एक रिंग सारखं आपण तयार केलं आहे. आबा एकदा करून दाखवा. हे आता काय केलं आहे, पूर्णपणे गवत वगैरे होतं ते मोकळे केलं आहे. कारण हे बघा आता बरोबर अंतर ठेवून आता हे आता रिंग तयार करतोय गोल. हे जर आणि अंतर किती आहे, फक्त 4 बोटाचं आहे. 4 बोटाचं असल्यामुळे काय होतं, तिथपर्यंत मुळ्यांची वाढ झालेली आहे. आता हे बघू शकता, इथं आता हळूहळू मोठी मुळ्या दिसतात काय, या इकडे आता हे बघा, हे आता मुळ्या दिसायला लागल्यात का झाडाच्या. इथंच खत पडल्यामुळे त्याची वाढ एकदम फास्ट होणार आहे. हे अंतर आपलं घेतलेलं आहे प्रॉपर. आता ह्याच्यासाठी आपण काय, ही पद्धत कळाली रिंग पद्धत. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपण खतं कुठले टाकले पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे ना. पुढे व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे काय खतं एकदम प्रॉपर बसतील. म्हणजे काय तुमचं खत कधी वाया जाणार नाही आणि कमी किंवा जास्त पण पडणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, विसरू नका. आता आपण खत मिक्स करून कुठली खतं घेणार आहे आणि कशी टाकणार आहे त्याचा पुढे कंटिन्यू करणार आहोत. ह्यामध्ये आपण काय घेतले, 9-24 युरिया, सुपर फॉस्फेट, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ह्युमिक ॲसिड, थायमेट आणि ह्याचं प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज करा, विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण रिंग पद्धत मगाशी कशी करायची पण बघितलं. आता आपण बघणार की खतं काय टाकायची बेसला. या इकडं. तर हे बघा, सगळ्यात प्रथम ही खतं बघा. तर ही आता एवढं सगळं खत दिसतं, पण ह्यात नक्की आहे काय तर वरती आता नाव लगेच येत असेल. सर्वप्रथम आपण काय घेतलं, 9-24. आता त्याचं प्रमाण किती असतंय तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तरी पण तुम्हाला सांगतो, 3 वर्षाच्या झाडासाठी आपण काय घेतलं तर 300 ग्रॅम 9-24 घेतले. त्यासोबत युरिया 200 ग्रॅम, राहिलेलं सिंगल सुपर फॉस्फेट 200 ग्रॅम, राहिलेलं काय आपलं तर मायक्रोन्यूट्रिएंट्स ते 100 ग्रॅम व त्याचसोबत ह्युमिक ॲसिड आपण घेतले 100 ग्रॅम. हे एवढे आता खतं आपण एका झाडाला घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं थायमेट 25 ग्रॅम वापरलेलं आहे, जेणेकरून जर काय अंतर्गत कीड असेल तर मरते. आता या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की वाळू वगैरे लागल्या, तर आता रिंगच्या भोवतीनं हे बघा इक्वल प्रमाणात असं पडलं पाहिजे. हे बघा असं साधारणपणे तुमच्या एका झाडाला हे 1-1.5 किलोच्या आसपास हे खत असं पडलं पाहिजे. ह्यामध्ये एकदम असं रिंग पद्धतीनं प्रॉपर पडलं की ते ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. नंतर काय करायचं, फक्त राहिलेली माती ह्याच्यावरून ओढून घ्यायची. तर हे असं केल्यामुळे फायदा काय होतो की आपल्या झाडाला जे काय आता खतं वगैरे आहेत ते काय वाया जात नाहीत. आणि वरूनच ह्याच्या आता आपण काय करणार, शेणखत टाकणार आहोत. ते टाकलेला फायदा काय होईल की जेणेकरून ह्या झाडाला जास्तीत जास्त अनर्स भेटतील, ते वाढ प्रॉपर होईल आणि उत्पन्न वगैरे पण चांगलं भेटेल. हे बघा, हे पूर्णपणे आता रिंग प्रॉपर झालेली आहे. खतं पण आपण प्रॉपर घेतलेले आहेत. हे असं आपलं बेसल डोस राहणार आहे. बेसल डोस टाकताना एक काळजी घ्यायची की आपलं पाणी असणं गरजेचं. आता पावसात, उभ्या पावसात हाय सगळं काम चालू आहे बघा. ही सगळीकडे आळे वगैरे करायची कामं चालू आहेत. हे बघा इकडं खत टाकून वळून घ्यायचं चालू आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.